नमस्कार मंडळी, मी सायली आणि तुम्हाला माहितीये का आज माझा वाढदिवस आहे। या वाढदिवशी मला खूप मोठी भेट मिळाली आहे आणि ती म्हणजे गेले काही दिवस 2-3 व्हिडिओजला तुम्ही जो रिस्पॉन्स देताय या 2 दिवसांमध्ये तो माझ्या मनाला खूप भावणार आहे। तुमचे मेसेजेस, तुमच्या कमेंट्स अगदी भारावून टाकलंय मला तुमच्या या प्रेमाने आणि मला खरंच खूप छान वाटतंय। असं म्हणतात की आपल्याला योग्य वेळी योग्य गोष्टी मिळतात आणि मे बी माझ्या वाढदिवसा दिवशी हे मला सरप्राईज मिळणार होतं आणि म्हणूनच तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला। आपल्या चॅनलवरती भरभरून प्रेम करताय, माझ्या व्हिडिओजना खूप छान तुम्ही प्रतिसाद देताय आणि तुमचे कमेंट्स वाचून खरंच मला खूप छान वाटलं। माझ्यामुळे, माझ्या व्हिडिओजमुळे तुम्हाला इतकं छान वाटतंय आणि तुमच्या सगळ्या कमेंट्समुळे मला इतकं छान वाटतंय। तर काय बोलू मला कळत नाहीये। प्रत्येक सबस्क्रायबर आणि प्रत्येक व्ह्यूअर प्रति मी खरंच खूप खूप कृतज्ञ आहे। आपली ही फॅमिली जी आहे ही अशीच वाढत राहू देत आणि मी तुमच्यासाठी छान छान कॉन्टेंट आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तुम्हालाही कोणत्या विषयावरती व्हिडिओज बघायला आवडतील ते मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा, मी त्यावरती सुद्धा व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करेन। तर आजच्या व्हिडिओमधून आपण बर्थडे सेलिब्रेशन पाहणार आहोत। तर आम्ही आजचा हा दिवस कसा घालवतोय ते मी तुमच्यासोबत शेअर करतेय। फार काही विशेष प्लॅन केलेला नाहीये कारण बाहेर ऊन सुद्धा खूप वाढतंय आणि मला यावेळी जरासं शांत असं सेलिब्रेशन करायचं होतं, त्यामुळे विशेष मोठा असा काहीच प्लॅन नाहीये। शेवटपर्यंत पाहता। वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या घरी दादा वहिनी आलेत। आल्यानंतर आम्ही मस्त भडंग लाडू वगैरे खाल्लं आणि हे खातच ट्रिपचं आम्ही प्लॅनिंग करतोय। साधारण मे मध्ये आम्ही छान फिरायला जाणार आहोत, त्याचंच प्लॅनिंग चाललेलं। प्लॅनिंग उरकून आम्ही जेवणासाठी आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी एका मस्त अशा रेस्टॉरंटमध्ये आलो। पुण्यामधल्या हिंजवडीमधलं मिझा 9 या नावाचं हे रेस्टॉरंट आहे आणि अतिशय सुंदर ॲम्बियन्स आहे इथला। खूप शांत ठिकाण आहे, ग्रीनरी आहे, सगळीकडे हिरवंगार झाडी तुम्हाला पाहायला मिळतील, वेगवेगळी फुलं पाहायला मिळतील। अत्यंत तुम्हाला जर निवांतपणा हवा असेल, असं छान फ्रेश व्हायचं असेल तर इथं यायला हरकत नाही। इथं आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं। बराच वेळ आम्ही कुठे बसायचं हे डिसाईड केलं आणि फायनली हे ठिकाण ठरवलं। ह्या टेबलवरती आम्ही बसलो आणि आता आम्ही छान असा केक कट करणार आहोत। वहिनीने येताना गुलकंद फ्लेवरचा केक आणलेला, खूप मस्त होता। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू सायली, हॅपी बर्थडे टू यू। थँक्यू। रोज आहे का? रोज गुलकंद मस्त आहे। छान असा केक कटिंगचा कार्यक्रम चाललाय आणि जेव्हा आपण लांब कुठेतरी राहतो ना घरापासून, आपल्या नातेवाईकांपासून, त्यावेळेला असं कोणीतरी आपल्या हक्काची माणसं आपल्याजवळ असली ना खूप मस्त वाटतं। आणि मला लहानपणापासूनच खूप माणसांमध्ये राहायची सवय आहे। माहेरीसुद्धा सगळेजण सारखे एकत्र जमत असतात आणि सासरीसुद्धा तसंच आहे। केकचा आस्वाद घेतल्यानंतर आता आम्ही खाण्यासाठी काहीतरी छान असं मागवणार आहोत। खूप वेळा आम्ही विचार केला, खूप कन्फ्यूज होतो आम्ही, खूप डिस्कशन केलं आणि त्यानंतर आम्ही सुरुवातीला व्हेज मंचुरियन मागवलं, त्यासोबतच 3 व्हर्जिन मोजितो ऑर्डर केले, फ्रेंच फ्राईज घेतले, यानंतर आम्ही पिझ्झासुद्धा ऑर्डर केलेला। मंचुरियनची जी ऑर्डर होती ती आम्ही रिपीट केली आणि याचा व्हिडिओ घ्यायचा ॲक्च्युली मी विसरले। तर जसा इथला ॲम्बियन्स आहे, जसं इथं आल्यानंतर आपल्याला छान वाटतं, त्याच पद्धतीने इथल्या पदार्थांची चवसुद्धा अप्रतिम आहे, त्यामुळे इथे यायला काहीच हरकत नाही। रात्री आम्ही दादा वहिनींच्याच घरी गेलो, मस्त उशीरपर्यंत मूव्ही पाहिला आणि सकाळी उठल्यानंतर मला बर्थडेसाठी एक मस्त अशी पोस्ट लिहायची होती। मला लिहायला खूप आवडतं आणि लिहिलं की मला हलकं वाटतं, त्यामुळे मी सतत लिखाण करत असते। बाल्कनीमध्ये बसून छान असं लिहून झाल्यानंतर मग मी थोडासा प्राणायाम केला आणि थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे केलं, अगदी एक 15 मिनिटं, जास्त केलेलं नाही आहे कारण कसं थोडंसं हलकं हलकं वाटतं सकाळी उठल्यानंतर हे सगळे प्राणायामाचे प्रकार केले आणि अगदी 1-2 मिनिटासाठी स्ट्रेचिंग केलं तर मोस्टली मी संध्याकाळीच एक्सरसाइज करते, पण आज सकाळी मी लवकर मला जाग आलीच होती
दुसरं काही कामही नव्हतं, म्हणून म्हणलं की चला मस्त छान असं प्राणायाम करूयात, डोकं शांत होईल, मन फ्रेश होईल आणि दिवसाची सुरुवात ह्यापेक्षा भारी असू शकते का? दिवसाची म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन नवीन वर्षाची सुरुवात. ॲक्च्युली बड्डे सॅटर्डेलाच झाला, संडेची मॉर्निंग मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तशी नवीन वर्षाची सुरुवात ही सॅटर्डेलाच झाली आहे. खूप मस्त भन्नाट असा सॅटर्डेचा दिवस, शनिवारचा दिवस आम्ही एकत्र घालवला आहे आणि आज रविवारीसुद्धा आम्ही खूप धमाल करणार आहोत असं ठरवलं आहे. सो येस, म्हटलं की चला छान फ्रेश हवा येते आहे. दादा वहिनींचं घर खूप सुंदर आहे. हॉलमध्ये अशी मस्त मोठी बाल्कनी आहे, समोरच माझ्या बाल्कनी आहे, दरवाजे मी उघडे ठेवलेले आहेत. छान वारा चेहऱ्यावरती येतोय आणि ऑक्सिजन शरीरामध्ये भरून घ्यायचं काम माझं इथे चालू आहे. रोज मी ठराविकच प्राणायाम करते, कपालभाती, अनुलोम विलोम, आणखीन 1-2-3 प्रकार आहेत ते मी करत असते. त्याची नावं सध्या माझ्या लक्षात नाही आहेत. मी लग्नापूर्वी योगा क्लासला जायचे, तिथं मी बरेचसे योगासनं शिकली आहे आणि त्यावेळेला मला नावंसुद्धा माहिती होती. पण लग्नानंतर योगा करण्यामध्ये खूप जास्त गॅप पडला, एक्सरसाइजमध्ये सुद्धा खूप गॅप पडला आहे. आता मी पुन्हा ठरवलं आहे की पुन्हा आपल्याला व्यायामाकडे भर द्यायची आहे, जास्तीत जास्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे मग हे सगळं माझं सध्या चालू आहे. जाडी पण वाढायला लागली आहे, सो हे सगळंच करणं गरजेचं आहे मनशांतीसाठी सुद्धा आणि जाडी न वाढण्यासाठी सुद्धा. योगा झाल्यानंतर आम्ही छान चहा घेतला. चहामध्ये वहिनीकडे छान गवती चहा तिने वाळवून ठेवलेला, तर ते होतं, ते चहामध्ये टाकलं, चहा घेतला, पोह्यांचा नाश्ता केला आणि मग स्वयंपाकाला लागलो. थोडा वेळ आम्ही पुन्हा ट्रिपचं प्लॅनिंग करत होतो. बराच वेळ आम्हाला लागला सगळं ट्रिपचं प्लॅनिंग करण्यासाठी. अजूनही फिक्स झालेलं नाही आहे कोणत्या एजन्सी थ्रू जायचं आहे, बघूयात आता. फिक्स झालं की मी तुम्हाला नक्की कळवेन. तर आज आम्ही जेवणामध्ये करणार आहोत मस्त असा पुलाव, त्यानंतर फ्राईज तळणार आहोत, मुगाचे भजी आणि थालीपीठ करणार आहोत. तर ॲक्च्युली खूप भूक नव्हती, खूप जास्त पोहे खाल्ले होते सकाळी, पण साधारण 1च्या दरम्यान अचानक भूक लागली. मग आम्ही 1:30 वाजता स्वयंपाकाला लागलो, पटपट तयारी केली आणि मग छान असा इथे बेत चालू आहे. महिन्यातून एखाद दुसरा वीकेंड असा छान फ्रेंड्ससोबत, मित्रपरिवारासोबत घालवला तर खूप छान वाटतं. आता मी तुम्हाला पटकन ना थालीपीठांची रेसिपी सांगते. इथं पहिल्यांदा दुधी आणि त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकला. आता त्यानंतर तांदळाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ थोडं आणि थोडं नॉर्मल गव्हाचं पीठ. अच्छा, हे सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपण धपाटे करायचे. हा, थोडंसं तिखट मीठ, लाल तिखट, जिरं, मीठ आणि हे सगळं मिक्स करायचं. प्रॉपर रेसिपी शूट करायचा आमचा काहीच प्लॅन नव्हता. म्हटलं की करतोय आपण वेगळा पदार्थ, तर तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करावी. तर जसं की तुम्हाला वहिनीने सांगितलं, दुधी सगळा जो आहे तो खिसून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडासा कांदा बारीक चिरलेला आहे, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला, लाल तिखट, त्याचबरोबर चवीनुसार मीठही घातलं आणि आपलं डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ हे सगळं एकत्र करून मळून घ्यायचं. पीठ अगदी थोडं थोडं घ्यायचं, फक्त दुधी भोपळा हा जास्त यायला पाहिजे. थालीपीठ खूप छान लागतात. माझं थालीपीठ करताना काय होतं, पीठ खूप जास्त पडतं, त्यामुळे तशी चव नाही लागत, ते चपातीसारखं लागतं. पण हे प्रॉपर थालीपीठ झालेलं. एकत्र मिळून स्वयंपाक कधी झाला कळलंच नाही, खूप मस्त वाटलं. आता जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही ट्रिपचं प्लॅनिंग करण्यासाठी बसणार आहोत. आजचा हा जो व्लॉग आहे तो इथंच थांबवते. माझ्या बर्थडेचा व्लॉग, सॅटर्डे संडे वीकेंडचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप छान वाटतं. लवकरच नवीन विषयासोबत भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या.